कसं आपण बोलतो तसं लिहिलं तरी चालतं, पण तिथं कसं बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय. आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहिताना कसं के पाहिजे ना, सी कुठं आला. मराठीत कसं स म्हणजे स आणि इथं स म्हणजे क आणि क म्हणजे कच. आता नो म्हणायचं तर एन ओ नो होतं, के एन ओ डब्ल्यू कशाला हुराव घालाय दिलाय. अरे बाबा NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहित असणे असं असतंय ते. अरे शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगळी. बरं झालं बाबा आपण इंग्रज असली माघारी अक्कलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. तुझं आता बी काही खरं नाहीच. नवीन मॅडम काही इंग्रजांपेक्षा कमी हायतोय. हो तर काय असला फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ बी सांगत नाही. मला कळतं बाबा सगळं आणि वाचायला मिळतं. तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का? तुझा पक्के होता की त्यांच्याकडे फारशा होत आहे. आणि सध्या कुठे धुवायला. आपण तेव्हा तसली कामं केली नसती, पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज 150 वर्ष कशाला. अरे 1.5 वर्षातच पळून गेली असती सगळी गोरी माणसं. ये बाबा इतिहास तज्ञ नको तिथं ज्ञान पादळत जाऊ नकोस. इंग्रज गेलं इंग्रजी इथं ठेवून गेलं, ती तरी काय आपला तुम्ही खेळ करते वय. हो तर काय, त्या ह्या नवीन मॅडम सारिका जाधव मॅडम. होय, तिच्या बापाचं बी नाव देण्यात ठेवायचं नाही. लय बुद्धी फास्ट चालते रे तुझी. अरे त्यांचं नाव पाठ करण्यापेक्षा 1-2 स्पेलिंग पाठ कर, म्हणजे एखादी चडी कमी घाशील. नाहीतर काय. अरे तर लिहिलेला वाचता ना आणि पाठ का करू. ए माकडांनो, तुमच्या वया तरी पूर्ण आहेत का? हे घ्या, नसल्या केल्या तर माझी बघा पटापटा लिहून घे. लिही घे. मला दे, मी लिहितो. थांब माझं राहिले आधी मला लिहू दे. मधा अरे तुला नको वय. कसा आहे अभ्या, वही पूर्ण केली तरी वाचायला लावल्यावर मार खायला लागणार आहे. आणि त्यातनं बी वाचलो तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल. त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली. नापास आहेस बघ 10वीत. अरे 10वीत आलोच कसं हे समजना झालंय बघ. पण अभ्या तुला कळतंय का, 10वीचं वर्ष लय महत्वाचं आहे. अरे मग काय बोर्ड असतो यायला आपल्याला. अरे म्हणून नाही, मग यंदा काय बी झालं ना, ज्योतीला विचारणार आहे मी. अरे 10वी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुराकडं. बराबर आहे इच्छा हो म्हणले की दोघं बिगुराकडे. अरे फावड्या, मी गुराकडे तरी जाईल, तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागल. नाहीतर पालीकडे गाडी येते आला तिकडं रोज आहे नुसतं उपटायचं काम. अरे आलं उपटायचं काम आलं. काय घाले आधी ऐकून तर घेत जा फावड्या, हात एक तर लागतो तुझा. आता हात लावलाय, पुन्हा फावड्या म्हणलास ना तर दात लावीन. तुम्ही अशा ठिकाणी लावीन ना ते नंतर ठेवशील. ए जा म्हणणार फावड्या, काय करणार आहे फावड्या फावड्या. दिवाळीत ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक, आणि जो कोण मला फावड्या म्हणत त्याची आई. गबस नाही म्हणत तुला आजपासून फावड्या. ए आजपासून ह्याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या. ठीक आहे, तू बी आजपासून याला फावड्या म्हणायचं नाही. अभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही ती? काय फावड्या वय. हाय का आता मी काय म्हणलं का त्याला आणखी आई घाल्या तुझ्या अंगात खरा किडा आहे बघ. आई घाल मग तुझी फावड्या. ए, द्या बस. अरे मला कुठं हाणताय. मला लागतंय. अरे मला कुठं. आय आता 2 वर्ष झाली 8वी बसून